कागल विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने लढलेल्या आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मुख्य विरोधी उमेदवार म्हणून उभे राहिलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार का, याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे। महायुतीकडून हसन मुश्रीफांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाराज झालेल्या घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवली होती। आता पराभवानंतरही पुन्हा स्वघरी परतण्याच्या तयारीत ते असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दाखवल्याने लवकरच त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। 2014 मध्ये भाजपने राज्यात मोठा विस्तार करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली। त्याच लाटेत राजे समरजित सिंह घाटगे यांचा पक्ष प्रवेश झाला। त्यांना पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, त्यानंतर भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील उमेदवारींच्या पेचामुळे त्यांनी अपक्ष म्हणून लढत 88,308 मते मिळवली होती। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ते उभे राहिले। जरी त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी 1,33,000 मते घेतली, जे भाजपसाठी मोठं आव्हान बनलं। या मतांची बेरीज पाहता घाटगे यांचं पुन्हा भाजपमध्ये येणं पक्षासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे। भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात आपली ताकद अधिक वाढवायची आहे। 2024च्या निवडणुकीत घाटगे भाजपसोबत असते तर त्यांची प्रभावी मतविभागणी झाली नसती आणि हसन मुश्रीफ यांच्या विजयाचा मार्ग कठीण झाला असता। त्यामुळे घाटगे यांना पक्षात परत आणणे ही भाजपची रणनीती आता महत्त्वाची ठरणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।